काही लोकांच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातून निघालेला तळतळाट इतका भयंकर असतो की मोठे मोठे श्रीमंत, शक्तिशाली आणि अहंकार लोकही काही दिवसात मातीत मिसळतात. पण हे लोक नेमके कोण आहेत? आज आपण अशाच 6 लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा तळतळाट आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच विचार बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूयात. 1. आई-वडील. आई-वडिलांनी आयुष्यभर आपल्या मुलांसाठी कष्ट केलेले असतात. त्यांनी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या भविष्यासाठी आयुष्य झिजवलं असतं. पण जेव्हा त्यांचाच अपमान होतो, त्यांच्या वृद्ध काळात एकटं सोडलं जातं, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, तेव्हा त्यांच्या मनातील वेदना खूप खोल असू शकतो. म्हणून त्यांच्या भावना जपणं, त्यांचा आदर करणं आणि त्यांची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. 2. गरीब आणि असहाय्य व्यक्ती. ज्याच्याकडे आधीच काही नाही त्याच्याकडून फसवणूक, अन्याय किंवा हक्क हिरावून घेणं ही केवळ चूक नाही तर अमानुषपणा आहे. कमकुवत व्यक्तीला त्रास देणारा माणूस काही काळ जिंकताना दिसेल, पण अशा वागण्याचे परिणाम अनेकदा त्याच्याच आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतात. 3. प्रामाणिक माणूस. जो आयुष्यभर सत्य आणि प्रामाणिकपणे जगतो, त्याचा विश्वास तोडणं, त्याच्याशी विश्वासघात करणं ही एक मोठी चूक ठरू शकते. कारण एकदा विश्वास तुटला की नातं पुन्हा पूर्वीसारखं राहत नाही. विश्वासाची किंमत पैशांपेक्षा खूप मोठी असते. 4. गुरु आणि शिक्षक. शिक्षक फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाही, तो माणूस घडवतो. त्याचा अपमान करणं, त्याच्या मेहनतीची किंमत न करणं किंवा त्याच्याशी उद्धटपणे वागणं हे आपल्या व्यक्तिमत्वालाच कमी करतं. ज्यांनी आपल्याला उभं राहायला शिकवलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. 5. निरागस मूल. लहान मुलाचं मन खूप कोमल असतं. त्यांना मुद्दाम घाबरवणं, अपमानित करणं किंवा त्यांच्या भावना दुखावणं, त्यामुळे त्यांच्या मनावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. प्रत्येक मुलाला प्रेम, सुरक्षितता आणि आदराची गरज असते. 6. तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती. जी व्यक्ती तुमच्या आनंदासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवते, तिला सतत दुखावणं, तिच्या प्रेमाची थट्टा करणं किंवा तिचा विश्वास तोडणं यामुळे एक मौल्यवान नातं कायमचं तुटू शकतं. माणसाला सर्वात जास्त वेदना फसवणुकीने होतात, म्हणून कोणाच्याही भावनांशी खेळू नका. 7. विश्वास ठेवणारी व्यक्ती. जगात प्रत्येकजण सहज विश्वास ठेवत नाही, तो तुमच्या डोळे झाकून विश्वास ठेवतो. याचा अर्थ विश्वास तोडणं म्हणजे त्याच्या मनावर कायमची जखम करणं. एकदा विश्वास तुटला की मग 1000 वेळा माफी मागितली तरी तो पूर्वीसारखा होत नाही. 8. उपकार करणारी व्यक्ती. गरज असताना मदतीचा हात देणारे माणसं फार कमी असतात, पण अनेक लोक काम झाल्यावर त्यांनाच विसरून जातात. उपकाराची परतफेड पैशांनी नाही झाली तरी चालेल, पण कृतज्ञता मात्र आयुष्यभर असली पाहिजे. 9. प्रामाणिक मेहनत करणारा माणूस. दिवस रात्र कष्ट करणाऱ्या माणसाची थट्टा करू नका, त्यांचा अपमान करू नका. आज तो संघर्ष करत असेल, उद्या त्याच मेहनतीमुळे तो तुमच्यापेक्षा खूप पुढे जाऊ शकतो. मेहनतीचा कधी अपमान करू नका. 10. भुकेला माणूस. भूक ही माणसाची सर्वात मोठी गरज आहे. भुकेल्या व्यक्तीला अन्न नाकारून त्याची खिल्ली उडवणं ही माणुसकीला न शोभणारी गोष्ट आहे. जमेल तेव्हा मदत करा. लहानशी मदत एखाद्याच्या आयुष्यात मोठा फरक घडवून आणू शकतो. 11. निरपराध व्यक्ती. ज्यांची काहीच चूक नाही त्याला दोष देणं, त्यांच्यावर खोटे आरोप करणं किंवा त्याला त्रास देणं हे अन्यायकारक आहे. सत्य उशिरा का होईना पण अनेकदा समोर येतच, म्हणून कोणावरही विनाकारण आरोप करू नका. 12. स्वतःचं मन. या यादीतील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. सतत स्वतःलाच कमी लेखणं, स्वतःचा तिरस्कार करणं, स्वतःच्या स्वप्नांवर पाणी फिरवणं हेही चुकीचं आहे. स्वतःच्या मनाला रोज दुखवणारा माणूस बाहेरून कितीही हसत असला तरी आतून तुटत जातो. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, कारण जग तुमची किंमत तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल. समारोप. लक्षात ठेवा, कोणाच्याही मनाला मुद्दाम वेदना देऊ नका. आदर, प्रामाणिकपणा आणि माणुसकी हीच खरी ताकद आहे. जे आपण इतरांना देतो तेच अनेकदा वेगळ्या स्वरूपात आपल्याकडे परत येतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.